डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। अस्लम शेख यांच्या विरोधात भाजपा आक्रमक, मंत्री लोढांविरोधात विधान केल्यानं आंदोलन। हिंदू मुस्लिम वाद बंद करा नाहीतर महागात पडेल, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवरून धमकी, काँग्रेसचे अमानत खान यांच्या विरोधात भाजपाची तक्रार। अमित ठाकरेंनी नेरूळ पोलिसांची नोटीस स्वीकारली, शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात लावली हजेरी, नवी मुंबईत मनसेचं शक्ती प्रदर्शन। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, डॉक्टर गौरी गर्जेंनी गळफास घेऊन संपवलं जीवन। गौरी गर्जेची आत्महत्या नसून हत्या, गौरीच्या नातेवाईकांचा आरोप, तर आत्महत्येवेळेस मी घरात नव्हतो, अनंत गर्जेंनी आरोप फेटाळले। डॉक्टर गौरी आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। भाजपासोबत राजकीय मतभेद, मात्र भाजपाला सुसंस्कारी पक्ष मानते, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। माझ्यात आणि शिंदेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अनेकदा बोलायचं असतं वेगळं, मात्र अर्थ वेगळे निघतात, अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव। विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड, फडणवीसांचा मामे भाऊ आल्हाद कलोतींचं विरोधकांना प्रत्युत्तर। सुनील तटकरेंबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची कीव येते, दळवींच्या दाव्यानंतर अनिकेत तटकरेंची टीका। माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। न बोलण्यासारखं माझ्यात आणि शिंदेमध्ये घडलेलं नाही, वेड्यांच्या बाजारात काही माध्यमं वेडी झाली आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित, केवायसी झाल्यास लगेच मदत मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला बेदमचोप, कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अर्णवच्या कुटुंबियांचं श्रीकांत शिंदेंकडून सांत्वन, या घटनेचं राजकारण करू नये, श्रीकांत शिंदे यांचं सर्वपक्षीयांना आवाहन। चिपळूणमध्ये ठाकरे गटात उभी फूट, भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यात विसंवाद। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अवकातीमध्ये राहावं, भाजपाचा हर्षवर्धन सपकाळ यांना इशारा, नीट बोला नाही तर परिणाम गंभीर होतील, भाजपाचा इशारा। पुण्याच्या नारायण पेठेत मद्यधुंद तरुणाचा राडा, पोलिसाचा मुलगा असल्याचं सांगत धिंगाणा, वेगानं वाहन चालवत दिली अनेक गाड्यांना धडक। कोल्हापुरामध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, 9 जण पोलिसांच्या ताब्यात। शिक्षण विभागानं टाळं ठोकलेली शाळा रुग्णालयात सुरू, लातूरमधील चैतन्य ई टेक्नो स्कूलमधील धक्कादायक प्रकार। न्यायाधीश सूर्यकांत सोमवारी सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ, शपथविधीला 7 देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार। क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली, श्रीनिवास मानधना खासगी रुग्णालयात दाखल, स्मृतीचा विवाह सोहळा पुढे ढकलला। नमस्कार, मी जगदीश देशमुख। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली। डॉक्टर गौरी गर्जे